इथं जायचं हे दिसले का टाकले टुकले सगळे. तर तसंच आपला सिद्धार्थ भाऊ पण टाकला आहे. तो भाऊचं टाकलं नीट करायचं आहे आपल्याला. आता आलेलो आहे आम्ही पण हे दिसलं का टाकले टुकले मध्ये. आणि इथं कोणीच नाही मध्ये. नाशिकमध्ये एवढं भंगार ट्रॅफिक आहे ना, रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज रात्री आपण आलेलो आहे पुण्यावरून. किती वाजता माहिती का? 2 वाजता. आणि तरी सकाळी भूतावानी उठलेलं आहे 9:30लाच नाही का. आणि कारण काय माहिती गाईज त्याचं ॲक्च्युली आपल्याला गोडाऊनला नाही एवढे सारे फायर एक्सटिंग्विशर पडलेले आहे रिफिलिंगसाठी. आज नेमकी सुट्टी घेतली होती मी. बट काय करणार आहे, काम असल्यावर घरी थांबायची इच्छा पण होत नाही का. तर आता कोणाला तरी जोडीला घेऊ आणि जे काही फायर एक्सटिंग्विशर असतील सगळे बनवून घेऊ. कारण माझा ॲक्च्युली गाईज पाय आहे ना, पायाला माझ्या काहीतरी रोग आलेला आहे, नुसता दुखतोय. एवढे ट्रीटमेंट केलं, एवढे औषधं खाल्ले पण काही फरक पडत नाही. त्याच्यात उन्हाळा, बापरे लय बेकार उन्हाळा. तर चला गाईस, आता आपला भाऊ आहे एक आकाश म्हणून, तो पण रेडी होत आहे गाईस. तर आता आपण आलेले गोडाऊनला बघा. आणि आपल्याला आता खूप सारे फायर एक्सटिंग्विशर बनवायचे आहे. आणि आज आहे आपल्यासोबत आपला आकाश भाऊ. केस मॅनेजर आहे रुद्रा फायरचा, पहिले जुना मॅनेजर आहे, एक्स मॅनेजर आहे. आणि एवढे फायर एक्सटिंग्विशर गाईज आता बनवायचे आहे आपल्याला. चला आता बनवायला चालू करू. आकाशने ऑलरेडी वॉल बिल खोललेले आहे, मस्त साफ बीफ करतोय. तुमचा भाऊ पण आता भेटतो गाईज. तर आता आपले सगळे फायर एक्सटिंग्विशर बनवून झालेले आहे. आणि आपला आकाश भाऊ आणि सिद्धार्थ भाऊ या आता चालले काय बनवायला चालले, वीज बनवायला चालले. म्हणजे ॲक्च्युली सोलर लावतंय पोरं. तर चला गाईज, आपल्याला पण घरी जायचं आहे. या पोरांना काय काम आहे सध्या, फुल पैसे छापायचं कामं चालू आहे गाड्यांचं. फरक एवढंच आहे, फक्त फुटरेस बसवता येत नाही. सिद्धार्थ भाऊला पैसे कामवतोय पण फुटरेस नाही बसवतोय ते, नाही का गाईज. हे बघा, हे फायर एक्सटिंग्विशर बनवले आता आपण हे सगळे. आणि हे 2 पेंट पण मारले कारण लय खराब दिसत होते म्हणून, नाही का. तर आता घरी जायचं होतं, बट त्याच्यात वहिनीचं थोडंसं काम आहे, एक रॅक ठोकायची आहे. आणि अजून काहीतरी एक छोटंसं काम आहे, ते काम करू मग जाऊ घरी. त्याच्यात आज सिद्धार्थ भाऊ आपल्याला चॅलेंज करत होता का म्हणे देऊन दाखव धंदा दुसऱ्याला. म्हटलं बिंदा असं म्हटलं, सगळा खर्च मी करतो म्हटलं, फक्त जे काही प्रॉफिट येईल ते अर्ध त्याला आणि मला. नितीन भाऊचं काम करता 3 वाजून गेले. आणि एवढं खतरनाक कडक ऊन आहे ना बाबू, लय बेकार, लय म्हणजे लय बेकार ऊन आहे. बघा कसं खतरनाक ऊन आहे. आता जाऊ घरी, जेवण करू. नाही का सकाळी नाश्ता केला होता, त्यानंतर काही खाल्लंच नाही. तिकडे गहू बिहू झाडलाय आणि इकडचं वाके आणून झाडायचं. काही झाडते काय माहिती गाईस. घामामुळे एवढी खतरनाक खाजव येत होती ना मला, प्रमाणाच्या बाहेर एवढं कडक ऊन आहे. हे बघा फुल कडक ऊन आहे बाहेर. पडदे बिडदे लावून बसले कारण उन्हाचे जे वाफ आहे ना मध्ये येते, आणि त्याच्यात आपले आहे घरावरती पत्र्यामुळं अजून वाफ लागते, पण थोडी कमी लागते. कारण आता आहे ना काही तेचना आंघोळ केली, कारण मला सुरमईचा प्रॉब्लेम आहे नाही का उन्हाळ्यामध्ये. तर मस्त आलो, पापड मिरची बनवली. हे बघा पापड मिरची, पिठलं, चपात्या. आता पद्धतशीर हाणतो. लोकांना वाटलं अंधाराचे काय, अंधार नाही, पण पडदे बिडदे लावून घेतले. चला गाईस, आता मस्त दानक्यावर निबार दानका चालून द्यायचे. आणि हेक्की आपली खाऊन पिऊन मस्त निवांत बसली, शेपटी बिपटी पद्धतशीर हलवती. तर आपल्यासोबत आज 2 भूत आहे. हा एक भूत, हा एक. आणि भाऊच्या ओमनीचं गॅस बीस संपलेलं आहे वाटतं. दाजी ओमनी घेऊन जातो ना, धक्के द्यायला जाता, अशी गंमत झाली. गाईज आता ॲक्च्युली आपण चाललो आहे कॉलेज रोडला, नाही का. आणि कॉलेज रोडला आपल्याला कशासाठी जायचं, हा सॉरी गाईज, आपल्या सिद्धार्थ भाऊचा आपलं टाकला पडलंय. तर गाईज त्या टाकल्याला आता केस लावायचे. आता ते डॉक्टरला तेच विचारते का लोकेशन टाका म्हणे. ॲक्च्युली बरोबर ना भाऊ, टाकलेले केस लावायचे ना भाऊ. हां टाकलेले केस लावायचे ना. तो काहीच टाकलेले केस लावणार आहे. बट त्याच्या अगोदर आहे ना सिद्धार्थ भाऊच्या गाडीला आपल्याला फुटरेस बसवायचे. जास्त नाही, 50 रुपये खर्च होणार आहे, पण आपण करून घेणार त्याचं काही हो. आणि 50 रुपयाचं झाकण, टाकीचं झाकण पण बदलायचं आहे, कारण पेट्रोल उडून जातं नाही का निम्म्याचे. बरोबर ना हो, पण भाऊला फरक नाही पडत. ॲक्च्युली ते आम्हालाच काळजी नाही का त्याची, पैसे वेस्ट जाते. आणि आकाश भाऊ मस्त गाडी बिडी चालवत आहे. चला काहीच निघू आता. म्हणजे ऑलरेडी आता कुठे आहे आपण, कॅम्पमध्येच अजून.
जायचं कॉलेजवर. बघू जरा पट्टे बिट्टे मारू. आमच्या आकाशला कोणी भेटत नाही, तर आकाशसाठी एखादी पोरगी बिरगी पण बघू नाही काय. कारण आता आमचा आकाश भाऊ आता केस विषय एकदम टॉपचा विषय घेतलाय भाऊनी. वाटता केस कसे आकाश कसे फिरवतो एकदम नाद विषय भाऊचा नाही का. नाद खुळा जळगाव खुळा असलं आपला नाही डायला का. दुसरं काय कोणाचं आहे, ऋषी ब्लॉगरचं आहे ना ते. आम्ही रुद्रा फायरवाले. पहला सीता प्यार, पहले प्यार की पहली कहाणी बदलाना. चलो चलो. नाशिकमध्ये एवढं भंगार ट्रॅफिक आहे ना, रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं प्रमाणाच्या बाहेर इथून तिथून आहे बघा. सारखं जागेवर ब्रेकच मारायला लागू राहिले. कधी पोचू हॉस्पिटलला, कधी तर भाऊचे केस बसू असं झालं आम्हाला. तर पावसाला टाकला पडलाय ना. सो गाईस, तर फायनली आम्ही पोचलेले आता. आणि शब्दा टाईम झाला आहे. शब्दा टाईम झालेला आहे. ॲक्च्युली हे जे लोकेशन आहे कॉफी क्लबच्या शेजारी आहे. कॉफी क्लबच्या शेजारी नाही, सॉरी, कॉफी क्लबच्या समोर. आणि आकाश दादा नाही सॉन वाजवते, रट्टे घ्यावं लागेल आपल्याला. इथं जायचं आहे. हे दिसले का टाकले टुकले सगळे. तर तसंच आपला सिद्धार्थ भाऊ पण टाकला आहे. तर भाऊचं टाकलं नीट करायचं आहे आपल्याला. इथं आलेलो आहे आम्ही. पण हे दिसलं का टाकले टुकले कधी. पण इथं कोणीच नाही मध्ये. काय करावं असं झालं. काहीच खतरनाक डेकोरेशन केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले एक नंबर, डायरेक्ट विषय हाड. सो गाईस, तर आपल्या सिद्धार्थ भाऊची आता मस्त आहे ना ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे. आणि गाईज आता आपण चाललेलो आहे पुढं माहिती आहे का. कोणत्या हॉटेलला जायचं आहे. गडकरी. हां, गडकरी हॉटेलला चाललेलो आहे व्हेज थाळी खाण्यात. फॅमिली रेस्टॉरंटला नाही, व्हेज थाळी खायला चाललो आहे, प्युअर व्हेज. तर आता आपण आहे CCM पाशी सिटी सेंटर मॉलला. तर गाईज, जे आपल्या हॉटेलची जी व्हिडिओ आहे ती आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार आहे बघायला. तर चला गाईज, बाय बाय, जय माता.